गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. हो मंदबुद्धी, बसू दे रे गणपतीला, लगेच काय उठवते? का रे तुम्ही बोमा मारतोय का? लवकर या म्हणे पुढच्या वर्षी. अरे माझ्या तोंडून निघून गेलं. बघा मित्र हो, मी अध्यक्ष या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो. अध्यक्षाच्या नात्याने सांगशील ना, का नवरा बायकोच्या नात्याने सांगशील? बोल लवकर, काय म्हणायचे? तू त्याचं शहाणपणा नको मारू, तुला मंडळ मध्ये घेतलेला असं नको समजू. बघ आता गणपती समोर आहे, खराब खराब नको बोलायला लावू तुम्हाला आता. यार तुम्ही काय सदा कदा भांडण करतात रे यार. अरे ते मंडळ मध्ये आले तेव्हापासून दाती घालते रे ती आहे ना सणे सुरे दाती घालते, मला माहिती आहे ना ती कशी आहे रे. जाऊ दे रे भाऊ, सॉरी रे भाऊ, बोललं गेलं तुझ्याने. माझ्याने नाही, तूच बोलली, मी नाही बोललो. जाऊ दे यार, फटाफट करा, काय कार्यक्रम करायचे आहे काय नाही. तू तोंड सीधं करा आधी, सणे सुरे ना तोंड नको वाकडं करू. बोला मित्र, काय कार्यक्रम करायचे आहे आता? बघ आपण ना उद्यापासून काय करू, संगीत खुर्ची आणि लिंबू चमच्याची स्पर्धा ठेवू. गल्लीतल्या बाया राहतील फक्त. ओ भो, संगीत खुर्चीचे नाव नको घेऊ रे भो. मागच्या वर्षीचे याद नाही का तुला? ती शीतल नाही का आपल्या मागच्या गल्लीमध्ये राहते, तिची मम्मी किती जाडी आहे. तिने पण संगीत खुर्चीमध्ये भाग घेतला आणि शेवटमध्ये खुर्ची तोडून टाकली बसून. जाऊ दे तिकडं, दुसऱ्यांना काय बोलायचे रे. आता हिच्या बापने लिंबू आणला नाही मागच्या वेळेस लिंबू चमच्याची शर्यत मध्ये. घरून लिंबू आणायचे सोडून आपला लिंबू वापरताय आपला चमचा, आणि आपला चमचा चोरून घेऊन गेला त्याचे बाप. 2 दिवसानंतर दिला होता. हो मॅड, माझ्या पप्पा त्यांनी ना चोरला नव्हता, खिशात राहून गेला होता. दिला होता का नाही? चोरला असता तर दिला नसता. माझ्या पप्पाची आठवण पडून गेली, ते खिशामध्ये राहून गेला होता म्हणून. हा मग लिंबू ते दिला होता का? लिंबू ते घेऊन घेतला ना, मस्त सरबत बनवून पिऊन घेतलं असेल. हा मग लिंबूचे काय काम होतं? खराब होऊन जातात लिंबू. आपण मंडळच्या पैशांचे लिंबू होता ना, तुझ्या बापने सरबत पिऊन घेतलं. अरे यार भांडू नका ना. जाऊ दे, एक काम करू, रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा ठेवू. हा बरोबर, तुला रांगोळी काढता येते मस्त, चित्रकला बी चांगलं आहे तुझं, चित्र बी चांगलं काढते तू. मग तुझ्यात 1 नंबर येईल ना बाई स्पर्धामध्ये. सगळं बक्षीस तू घेऊन जायशील ना. बाकीच्या पोरींची थोडीच रांगोळी चित्रकला चांगली राहते, तुझी चांगली येते, तू 1 नंबर काढशील. नाही बाई, ते नाही होणार. ओ भो, मी काय भाग नाही घेणार रे भो, तुम्हाला पटेल ते करा. बोला मग काय करायचं? मग आपल्या गल्लीचा पुढारी येतो, त्याला आरतीला बोलवायचे का? शिलगाव रे तो पुढारीला. दिवसभर विमल खात राहतो तो. त्याचे आचार विचार काही अक्कल नाही, काय नाही, शिक्षण झालेलं नाही, काय नाही. त्याला काय अक्कल आहे त्याला बोलवता येते? दिवसभरच्या दारू मध्ये पिलेल पडलेला राहतो तो. अरे आमच्या शाळेमध्ये ना एक सर आहे, मस्त बोलतो, त्याचे व्याख्यान पण मस्त राहतं, भाषण देतो. त्याला आहे ना आपण व्याख्यान देऊन त्याला बोलवू. अरे बापरे, तुझ्या पिंगाणी सारखं तोंड मधून एवढी मस्त गोष्ट निघाली, मानावं लागेल. पण मस्त आयडिया आहे. तुझ्यासारखी बिनाकली नाही मी. बस आवर आता, फुलू नको मग. अरे तिच्यासोबत भांडू नको. तिने बघ किती मस्त सजावट केलेली गणपतीची, किती मस्त लाइटिंग लावलेली आहे. डायमंड बघ किती मस्त लावलेलं. गणपती बघ किती भारी दिसतो, किती चमकतोय बघ गणपती. येडा सगळी तयारी साफसफाई तिनेच केली माहिती. रांगोळी पण तिनेच पाडली बिचारी एकटीने, तिच्या मैत्रिणी आल्या पण नाही. मग ही अशी भांडण करते, मग कोण येईल हिच्या सोबत? हीच रिकामी हीच येईल ना मग. म्हणजे एवढं करून पण तुम्हाला कौतुक नाही ना? अगं आहे ना कौतुक, मी सांगितलं ना त्याला तू किती काम केलं असं. हो ग, माझी जानू किती काम करते, हे मला भेट. शिलागडे तिकडं, इथं गणपती मध्ये आलेले मी तुझ्यासोबत लफडा करायला आलेले. आपला आता काही संबंध नाही आधीपेक्षा. बघ रे, हिला ते पद्धत पायरीच नाहीये. अध्यक्ष सोबत कसं बोलायचे, अध्यक्ष बनलेलं जरा इज्जत बिज्जत द्यायची, मानपान द्यायचा, अक्कल हिला. जाऊ दे विषय आवरा. आपण आता वाजंत्री लावायची का नाही? नको रे, जाऊ दे, वातावरण खराब आहे, काही वाजंत्री नाही लावायची, जाऊ दे. हा ना, विसर्जनला वाजंत्रीने लावायची, तोंडाने वाजंत्री म्हणायची. डुप पांग 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 पांग, गंधडा पतडा गंधडा पतडा गंधा पतडा गंधा पतडा ना, तोंडाने वाजंत्री वाजवायची. अक्कल आहे तुला? ओ बापरे, भारी वाजंत्री म्हणतो ना तू तोंडाने. अगं येते काहीच नाही, तो तोंडाने ना डब्बी वाजून घेतो. दाखवते रे वाजून. डडंग डंग 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 डंग. ओ वाव, काय मस्त वाजवतो रे तू. ओ पागल,
ते मौत मध्ये वाजवतात ना, एका गणपती मध्ये वाजवतोय. जाऊ दे, सांबळ वाजवून दाखव, सांबळ. टुम्मनगुडू 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 टुम्मनगुडू. ओ बाप, अनबिलिव्हेबल. जाऊ दे, ढोल वाजवून दाखव. डुप्पांग पांग 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 डुप्पांग पांग पांग डुपांग डुपांग डुप्पांग पांग पांग. अरे बापरे, काय टॅलेंट आहे रे तुझ्यामध्ये, मला माहितच नव्हतं. ए पगली, हमें हमारी बराबरी मत कर. हम जाऊ दे, काही येत नाही. अरे तुझी मायला अपशब्द. ओ बापरे, शिवाय दे तू आज. समोर गणपती बाप्पा आहे म्हणून काही बोलत नाही, म्हणून शिवी दिले नाही. नाही ते मी अशा शिव्या दिल्या असताना तुम्हाला दोघांना. मला शिवी देऊन दे दाखव, डायरेक्ट कान पडायला देऊन देईल मी तुला. अगं तुझ्या बाप चमचा चोर आहे, चमचा चोर. तुझ्या पप्पाला बघून आहे ना गल्लीचे लोक चमच्याला बोलतील, माहिती का? अरे भांडू नका प्लीज, भांडू नका. अरे ओ इंग्लिशच्या पोटच्या प्लीज नी प्लूज काय करतोय? गणपतीमध्ये वाजंत्री वाजेल, एक ते ढोल ताशांची वाजेल, नाही तर माझ्या तोंडाने वाजेल, पण गणपतीमध्ये वाजंत्री वाजणारच. स्पीकर तरी लावू, पण वाजू आम्ही. गुलालची एक थैली पण आणू, ती पण उडवू आम्ही. समजले का? का ग? आपण जोडीने आरती कधी करायचं? नाही भो, मी नाही करणार आरती. मोदक बनवून देईल मी भले, पण आरती नाही करणार मी तुझ्यासोबत. देख तू बी ऐकून घे, गणपतीची आरती झाल्यानंतर प्रत्येकाला प्रसाद एक एकदा द्यायचा. परत परत द्यायचे नाही. तुझे घरचे राहिले तरी पण द्यायचे नाही. एक एकच प्रसाद, एक एकदा प्रसाद द्यायचा. आणि हिच्या पप्पा येईल तेव्हा सगळे चमचेला पण द्यायचे, सगळे भांड्याला पण द्यायचे. हिच्या पप्पा आहे ना चोरून गेली, हिच्या पप्पावर लक्ष ठेवायचे. अरे तसे नाही देते काकान ते. तू काय तो छोट्या भामटाची बाजू घेतोय? माझ्या अध्यक्षतेखाली मंडळमधून एक बी वस्तू चोरी नाही व्हायला पाहिजे, बस माझे एक म्हणणं आहे. अरे भो, माझ्या पप्पांना त्यांना मी पाठवणारच नाही मंडळ मध्ये. माझ्या पप्पाला तुम्ही चोर समजतात ना, तर माझ्या पप्पाला पाठवणारच नाही मी. तुझ्या पप्पाला मंडळमध्ये पाठवणार नाही, मग तुमचं घर कसं काय भरेल? भांडे कसं काय येणार तुमच्या घरामध्ये? बघा आता, तुम्ही जर भांडण केली ना, मी त्या घरी चालला जाईल ना. उपाध्यक्ष कसं चालला गेला घरी, तसं मी पण चालला जाईल. मग बघा मग तुम्हाला काय करायचं ते. बोलण्या म्हणे 17 अटकतोय तू. तू काय बोलशील? जे तुला निघायचं सर, मी अध्यक्ष आहे, मी स्वतः करून घेईल. बरं, गणपती बाप्पा मोरया.